चल दिला काल एक नंबर खूप आहेत. चल पोचल्या फायनली. आता जेवायला बनवू ना मग बेट फिशिंग करू. सांचे जावं ना त्या मग फिशिंगला 3 घंटे. हा चला जेवायला बनवू. काही भेटला का तुला? काही कामाचे नाही. तुम्ही येल्या रातचे विज येले आणि उठा डेवी करायला. एक पार्टनर येते आमचा. आता जेवू पहिले भाकरी आणि त्याच बनवू. भात नको बनवू मग आता काही कामाचं नाही ते. तो जे दिले ना तुला मी मग तोच ना यो हे बघ कसं भाजी खाता शुक्रवार उपास. मला बर्फ लागेल बी. बर्फ लागेल ना मच्छीला. तो धावून झाले. आता तवा साफ करते. जेवून डायरेक्ट बेट फिशिंग काय खायची. चल आता गॅस पेटवत आहो. टाक कसा दाखव कसा टाकायचा. चल लागलेला आहे. पटापट एकरू बनवू. घरच्या भाकरी आणि त्याच खाऊ. थोडा टाइम नाही आता भात बीत बनवायला. ते ना डायरेक्ट कालू डायरेक्ट तसाच करते तसा. चला बनवूया पटापट. बघ आता कसा कालवा काल मीठ इसारले नेहमीप्रमाणे. काही ना काही इसारता कवडा बिझे काला वाटण खाला वाटल. पेस्ट टाक ना कंचे कडकनाथ कोंबड्या तोवर आपला कवा शिजाचा ह्यो. नंतर टाकू ना. चालेल त्याला फोन करतो. चल सुरी काय तर बघ असं आता एकरू शिजवीत ठेवले. तोपर्यंत ते साईडला त्यांचे घर ते साईडला सचिन दाजेली इचराला रूमच्या बद्दल. तोपर्यंत शिजते. शिजल्या की मीठ टाकायचा. मीठ इसारलं तो येते घेऊन. चला बघू येऊ जरा आराम करू. मग इथे येईल का तो बोटवाला. मग ते आपलं 500 आहे त्यामुळे ॲडव्हान्स दिलं त्याला एकदा पण. तर ते आपलं 500 घ्या आपलं. 500 वाला बघा 700 वाला कधी बी बहिणी जरा 700 वाला आणलं मावरा बहिणी जरा पाण्याच्या क्रीजच्या सारखं नाही 500 वाली बोट बारकी 7 जण जातील आवरी आहे का मोठी मागो. मग बहिणी जरा बघते तो मीठ आणला दादाचे रूम आहे त्यांच्या घरांच्या. तो सांगते आमचं गोड आहे मीठ सगळं टाका. बघते तर साहेबनी करा टिकली सगळं. तर आता रूम दाखवतो तुम्हाला आपली कशी आहे. सचिन पाटील आल्या आल्या फोनवर बिलागलेले आहेत आणि गाडीवरून चप्पल आपली गेलेली आहे. कशी रूम काही एसी लाव. तुमचा अख्खा खानदान झोपल उसनं बेड. आया बिजा येतील आपल्या गाद्या. 7 जण की रूममध्ये 2000 रुपये चांगल्याने एसीचं. एसी लाव पहिले मायक्रोमॅक्स. हां दादा एसी लावा ना. एसी दाबू का तो बटन. कशी 80 उजळली काही. चला शिजला जेवायला बी शिजले. आता तर जेवू ना थोडा आराम करू ना मग संध्याकाळचे बोटिंग फिशिंगला जाऊ 3-4 तास. भाई आपलं ठिकाण ना इकडं सीन बघा ना कसं. समुद्राला टच रूम ना ओपन यो डायनिंग टेबल ना ते साईडला आपली एसीवाली रूम आहे तिकडं दाखवली होती तुम्हाला पाहिजे तीच. समुद्र तेव्हा कसा एकरू शिजते. तुम्ही तर कवा असा बघला नसेल ताजा. चला आता बघू शिजले जेवताव. मग आता सगळं केले. पत्रावली बी नाही बघताव. चल ते दीपू दाला फोन करा. पत्रावली भेटल्या त्याची साहेब तिकडीचं ना पत्रावली इकडचं दादा बाहेर बघतो ते साईड. नाही बहिणी जरा का ती रूम जेते. चला शिजले आता जेवता एकरू नाही काही भाजीची ज्वारीची भाकरी म्हणत नाही माहिती. त्याला जेवताव ना थोडा आराम करू. मग भेटू आपण डायरेक्ट. आता बोटिंग जाता ना तोपर्यंत जेवून घेतो आम्ही. जेवण झाले आमचा. एक रायडर आमचा एवढा बाकी होता. येले येऊ बघ टायर चेंज करून डायरेक्ट जिरली. पेट्रोलच नाही पेट्रोल पंपावर. मग आता कवरा आता
हा ए रित्या सामान करा तुम्ही शिफ्ट कर जा आपल्या ते रूम मध्ये जाई जेव पाहिले. चला आता जरा आराम करतो आहो त्यावेळी येताना सामान घेऊन सचिन दादा आणि मी झोपलो. आता भेटू आपण डायरेक्ट थोड्याच वेळात. बोट येते का बघू. फोन नाही उचली बोटवाला. चला आता सगळी उठल्यान जरा ओल्टचा प्रॉब्लेम अपडाऊन होते ए सी निघती आया ए सी एक नंबर जाम बारे हवा. तर हवा पक्की सुटली तर डोकरांग ते आता नको सकाळचे जाऊ. तर आम्ही चाललो काय तरी फिरायला आता मग म्हणजे समुद्रांकेवर भाजी पडली का मावरा भेटते त्याला बघू आता पुढचा प्लॅन कसा ग. मासा गुतवालाच लागल जेवायला नाही रे. अशा लेकरू भेटलेलं आहे 1 किलोचा फक्त. आता आलो बोटीन आम्ही तर त्यावेळी झालं 1 मिनिट लेट. रॉड कोणी आणले मी आणि याची रॉड कला जीवनाला काटाळलेलं हेरच्या मार ट्राय कर ना बघू. चला तर ते जयगडला जाऊ आपल्याला साईडला बघू ट्राय करू. वातावरण मग कवरा आले. चला पोचू ते साईडला. चला पोचलो जयगड फोर्ट जवळ. मिनी ग नाही दिली ना ती बदली ना आता मी डायरेक्ट ये डिफेंडर. चला रित्या गेले आम्ही बी दोघं जातो. एक पार्टनर येते ते दोघं एवढा टाईम. चला तर किल्ल्याच्या खालती भेटू आपण. कसा किल्ल्याच्या आतमध्ये गेलो सगळा साफ केले मस्त आहे व्यवस्थित. वातावरण बी भारी एकदम नाही का. हा गुगल का मुगल जाऊ तिकडे खालते त्याच्या जवळ. तर किल्ल्याच्या खालच्या साईडला चालले सचिन पाटीलला काहीतरी बाहेर झाले बोलते काहीतरी वाटते हे ते त्याला पिना ना आपल्याजवळ पार्टी करायला. तर रितेश पाटील आपला तिकडं असेल रोड बाय रोड जाऊ. नाही हो भेटला चाफ्याचा फूल. चला पोचले आता. आता ट्राय करू काही गुत्ते का नाही. जीवनाला कटाळले हो याला तर का गुत्त नाही एक लवकर. आता बघू काही गुत्ते का नाही. सचिन दादा बस हा मग याला गुतल ग. चला रितेश सिंग ते गुतल तर बघ ते ट्राय करते. चला भेट झालेला आहे भाई. चला जेवण ते दिला एक नंबर. ही बघ कशी जितारी पहिल्यांदाच नाही गुतवले मी. बाक जेवण दिला आमचा बस काम 25. बाईला मयूरला भेटला माझ. अरे त्या खोल मग मयूर बाईला माझ्या गळाला भेटली. आता मी जरा नाश्ता करतो तू ना तसं काम 25 ना मग अजून एक ताम भेटली हे तुझ्यासाठी छोटी मस्त मस्त. हे बघ कधी जितारी भेटले भाई फर्स्ट टाइम म्हणा. एक ताम एक जितारी भेटले. आता इकडे प्रो अँगलर तयार करीत घेतले बाईनी. नवीन प्लेअर तयार करीत घेतले. एअर लागला ना बुईनी जरा पक्का. आता बघू तर आता 6:45 झालेले आहेत. तर फास्ट खेच हा
मला तर नाव गेलं आपाप मासा निघला आज वाटत तो देव माले देव. तुला आम्ही एक या पकडली ताम 12च्या नंतर का मला जितारी तुला नाही मी कोणा साहेब मला त्या चिठ्ठी बघून बरी जरा मन होतं. कानाल निसतात जितारी आहे बाई. माझी इच्छा काय माहिती का आता आम्ही जातो नारवणला. हा निघलो आता आम्ही. ही बघा ही जितारी पकडले एक ताम बस का निघू. सकाळच्याला काय तर सामान घ्यायचा काय घेऊ ना निघू डायरेक्ट रूम जवळ. चला तर भेटू थोड्याच वेळात रूम जवळ. आपले कसा साफ करता कसा खाता दाखवता तुम्हाला. निघल्या कसं गाडीवर ती जितारी आपली त्याच्या हातानं नाही ना आपला मी चिव कलंदा बघा जी जितारी पकडले. अलंकरला आम्ही पकडले बारकी ताम 12च्या नंतर खूपच ना त्याचा. त्याला आता सामान घेऊ नाही एक रूमवर भेटू आपण. तेवढंच आम्ही सामान घेता होता सगळा. त्याला पोचल्या होता गेल्या आल्या पहिले साफ करी घेतली बाई जितारी मी पकडल्या ग दमल्या होता पकडून साफ करी द्या मला काही भेटते नाही कवा. चला बघ कसा वातावरण बघ कसा एकदम टाईट ना. हे बेट फिशिंग करू टाकून ठेव ना मग त्यावर मग टाकून ठेव. जितारी जितली सुरू मी गुतल नाही रे साहेब आमचा जेवते उपास आहे काय बोलू नाही शकत. फक्त एक घास मारू पहिले चांगली बघ भाजी. हा उपास आहे ना संतोषी मातेचा. चल जेव जेव खाते का तू. तर आता साफ करून बी जातो तर मी बा काही काम करतो सोला बिलाचा. त्याला आता साफ केला सगळा म्हणजे साफ म्हणजे तोरला मी माझा हिश्शाचा लसूण बिसून. आता बघ कशा बोट्या तुम्ही तर का बघल्या बी नसतील लावल्या ताज्या बोट्या नाही रे त्या. अरे त्या नाही रे त्या बघल्या नसतील नाही हे मुका प्राणी. हा इथं साहेब आपला कांदा कापते कसा याची बारी कोणी कापून दाखवा जितारी तुम्हाला फ्री नाही रे. मग सचिनदा झोपले आमचा तो तिकडे मासे पकडते त्याला काहीच भेटे नाही का यो बघ ते कसं कपता म्हणजे उद्या त्याची बारी येईल. डायरेक्ट जयगडला जाम दे ना अंशा पुणी जरा आणि 2 किलोचा दागर बनले ग के बनले दागर जयगडचे तिकडे पाठव मग. चला आता सगळं आता डायरेक्ट शिजवताना दाखवते तुम्हाला प्रयत्न कसा आमचा. आता मावरा धावताव नळ आणि तेवढं संडासचा पाणी आहे नळ मावरा धावते. आता बोट्या करा बोनलेस कशा बघ नुसता बोनलेस हे बगर रश्याला आणि तिचा तिकडं चला साफ करता मग बनवू. चल झेला कालवून तलाचा मावऱ्या याचा कोडल्याचा मी जाईल आता इथंच मस्त बनवतो आता ना खाव आमची मजा नाही दीपूदा मजा नाही मा बेकार लागेल तसं चांगला लागेल. हा तंदूर रोटी त्या या गरम मसाला बघा बगर काढून ठेव. पहिली बोटी जाते बघ कशी टाक ना टाक. पहिलीच काटा घेतला माझे ना येऊ दिस किरकिरी पिरी पिरी सना नाना पिरी पिरी ही बाबा बाबा बाजूचा टाकला तरी चालते. टाक टाक जरा कुरकुर कुरकुर आवाज येईल. हा एकरू क्रिस्पी बाबा कसा आवडा ताजा खाले का असं बोट्या टाक टाक काहीतरी बाजूचा टाक आता हे बोटला वरती करण्यामध्ये टाक असं झालं साईडला बोटा. हा साहेब बिहेब ठेवले नाही आपली जितारी के त्याला काय पकडले ना ताम पकड टेकली नाही ठेवू ना तेवढा काय खाणार हो. चला आता शिजले की दाखवते का शिजले का दाखवते. एक नंबर कुक साहेब कुरकुरीत बनवते नुसत्या छान बाहेर लागतात. आता ना कोडेल बनवत आहो याचा 12 वाजता उपास चालू होईल ना त्याचा 12ला उपास सुटेल. आता कोडेल शिजवीत ठेवले बघू कवा होते का. चला जेवलो आम्ही आता साहेब जेवते 12 वाजून गेलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस संपलेला आहे. कुत्र्याला खावली नसतील त्यांनी. चला भेटू उद्या आता बोटीन जावाचं आपल्याला लवकरच 5 वाजता.
तुला भेटू बोटी स्पीड मध्ये जेव साहेब तू जेव 100